आता मी जिथं उभा आहे तो तीन दरवाजा हे नाव का पडलं बघा. एका पाठोपाठ एक याला तीन दरवाजे होतो, म्हणजे तीन भिंती आहेत आणि असं पाठोपाठच तीन दरवाजे आहेत समोर हे. आता या पहिल्या दरवाजाचं वैशिष्ट्य बघा, या दरवाजाच्या भिंतीमध्ये जे दगड वापरले त्यामध्ये ना चुनखडी ना काही सिमेंट काय असेल ते काही वापरलेलं नाही. डायरेक्ट फक्त एक दगडावर दगड ठेवून कशी एक आडक आपण तयार करतो, ती आडक तयार केली. असा हा पहिला दरवाजा. ज्यावेळी सिद्दी जोहरनं ज्यावेळी वेढा टाकला त्यावेळी इंग्रजांकडून त्याने 3 तोफा आणलेल्या, आणि हा पश्चिम दरवाजा, या पश्चिम बाजूकडून त्याने ज्यावेळी हमला केला, म्हणजे गोळ्यांचा मारा केला, त्यावेळी या दरवाजाला तीन गोळे येऊन धडकलेले. तो बघू शकता वरती एक दगड निघालाय त्या बाजूचा, परत तिकडे या लेफ्ट साईडला एक दगड निघालाय, आणि या सेंटरला बघू शकता इथले पूर्ण एक कवची गेले इथली उडून या वरची. हे 3च गोळे आतापर्यंत आता गडाला बसलेत, त्यामुळे एवढेच भाग त्याचा उडालाय, बाकी काही झालेलं नाही या दरवाजाला. आता दुसरा दरवाजा बघा. दुसरा दरवाजामध्ये चुनखडी त्याचा सगळा आपला मिक्सर जे होतं त्याचा सगळ्याचा यूज झालाय, आणि इथं देवडे आहेत, प्रत्येक दरवाजाला देवडे आतमध्ये. दरवाजाचं जे वरचा दरवाजाचं जे आडक असते ती आहे इथं, आणि जो आडना टाकायला इतका लांबडा आडना होता त्या काळी, दोन्ही साईडला आहे आडना टाकायची जागा. एक भलं मोठं स्वरूप आहे या दरवाजाचं.